यूरोलॉजिस्ट डॉक्टर राजन पटणी यांच्या सर्व्हिस अवॉर्ड 2025 पुरस्काराने सन्मान। नाशिकमधील प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉक्टर राजन पटणी यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अपूर्व योगदानाबद्दल यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या वेस्ट झोनच्या वतीने सर्व्हिस अवॉर्ड 2025 प्रदान करून गौरवण्यात आले। डॉक्टर पटणी यांनी आपले वैद्यकीय शिक्षण मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स येथून पूर्ण केले असून त्यांनी MBBS, MS जनरल सर्जरी आणि MCH यूरोलॉजी ही पदवी संपादन केली आहे। सन 1990 मध्ये त्यांनी नाशिकमध्ये प्रॅक्टिस सुरू केली आणि तब्बल 3 दशकाहून अधिक काळ आपल्या सेवेत कटिबद्ध राहिले। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांनी अनेक वैद्यकीय शिबिरे आयोजित केली आणि नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली। त्यांच्या पुढाकाराने मराठा विद्या प्रसारक समाजाचे वैद्यकीय महाविद्यालय शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटल तसेच नाशिकमधील संदर्भ सेवा रुग्णालय येथे यूरोलॉजी विभाग सुरू करण्यात आला। संदर्भ सेवा रुग्णालयात त्यांनी 1200हून अधिक यूरोलॉजी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या, ज्यामुळे स्थानिक आणि ग्रामीण रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळू शकले। डॉक्टर पटणींच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या वेस्ट झोन कडून त्यांना सर्व्हिस अवॉर्ड 2025 प्रदान करून वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कार्याचे सन्मान करण्यात आलाय। डॉक्टर राजन पटणी यांच्या कार्यामुळे नाशिक जिल्हा आणि ग्रामीण भागातील रुग्णांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा मिळण्यास मोठा लाभ झाला असून त्यांच्या योगदानामुळे अनेकांचे जीवन स्वास्थ्यदायी बनले आहे। शिर्डी संस्थान, संदर्भ रुग्णालय, नाशिक सिव्हिल हॉस्पिटल तसेच MVP रुग्णालय या सर्व ठिकाणी मी जे काम केले त्याबद्दल मला हे आणि तसेच इतरही क्षेत्रात मी खूप काम केले त्याबद्दल मला हे सर्व्हिस अवॉर्ड मिळाले, त्याबद्दल मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे। डॉक्टर साहेब, काय सांगाल, आपल्या वैद्यकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली? वैद्यकीय प्रवासाची मी मुंबईला ऍडमिशन घेतली ग्रँट मेडिकल जे हॉस्पिटलमध्ये आणि तिथून पुढे मग MBBS झालो, मग MS झालो आणि नुकतीच ही ब्रांच सुरुवात झाली होती सुपर स्पेशालिटीची यूरोलॉजी। त्याच्यात मला ऍडमिशन मिळाली आणि मी MCH झालो आणि यूरोलॉजिस्ट होऊन मग नाशिक हे माझे जिल्ह्याचे ठिकाण होते म्हणून मी इथे प्रॅक्टिस करायचं ठरवलंय। आणि त्या नाशिकमध्येच प्रॅक्टिस सुरू करण्याचा निर्णय तुम्ही का घेतला? ते मी येवल्याचा असल्यामुळे मला माझ्या मूळ गावापासून जवळ आहे, माझ्या ओळखीचे नातेवाईक वगैरे इथे होते, त्यांच्या सल्ल्याने मी इथे आलो। ग्रामीण भागातील रुग्णांसाठी देखील वैद्यकीय शिबिर आयोजित केले आपण बरेच, त्याबद्दल काय सांगाल? अनेक वैद्यकीय शिबिर केले, त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना फायदा झाला। त्यांचे जे आजार आहेत ते लवकर कळाले आणि त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट होऊन ते काही लोक बरे झाले। काही लोकांना जर हे जे आजार इथं दुर्धर होते त्यांना आपल्याला उच्च ठिकाणी मुंबई, पुणे वगैरे ठिकाणी पाठवून त्यांची ट्रीटमेंट करता आली, त्यात मला खूप समाधान वाटले। संदर्भ सेवा रुग्णालयात देखील आपण 1200हून अधिक यूरोलॉजी शस्त्रक्रिया केल्या आहेत, त्याबाबत काय सांगाल सर? नाही, तिथे मी जातच होतो रेग्युलर, त्यामुळे जे काही कॉम्प्लिकेटेड केसेस असायच्या त्या सर्व मी करायचो आणि त्यामुळे मला त्या प्रकारचा एक नवीन अनुभव आणि एक खूप समाधान वाटलं की आपण सगळ्या क्लिष्ट शस्त्रक्रिया करतो आणि पेशंटला त्यातून बाहेर काढतो, त्या दुःखातून, आजारातून, त्यामुळे चांगले वाटले। यूरोलॉजी क्षेत्रात सध्या कोणते नवीन तंत्रज्ञान किंवा उपचार पद्धती येत आहेत का? त्याबद्दल आता नवीन येत आहे म्हणजे रोबोटिक सर्जरी येत आहे, तसेच लेझर सर्जरी ऑलरेडी येऊ घातली आहे आणि RIRS हे नवीन तंत्रज्ञान गेल्या 3-4-5 वर्षापासून सुरू झालेले आहे। वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी होण्यामागची तुमची मुख्य प्रेरणा काय होती? नाही, सतत जे आले ते काम करत राहणे प्रामाणिकपणे आणि सर्व पेशंटला समाधान मिळेल, त्याची कशी योग्य दरात त्याची कशी ट्रीटमेंट होईल, यामुळे मला कधी काही अडचण आली नाही। आपल्या कामामुळे ग्रामीण भागातील नागरिकांवर काय सकारात्मक बदल झाले असे आपल्यास वाटते सर? जे मूतखड्याचे आजार किंवा लघवीचे जे आजार आहेत त्यांना कळायला लागले आणि ते आजार दुर्बिणीने दुरुस्त होतात, कट न करता ऑपरेशनने बरेचसे आजार चांगले होतात। त्यामुळे पेशंटची जी मानसिकता होती ऑपरेशन करून न घेण्याची ती बदलून ऑपरेशन करून घेऊन त्याच्यातून बरे होण्याची मानसिकता आली, त्याच्यात मला खूप बरे वाटले। तरुण डॉक्टरांना यूरोलॉजी क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, जरूर त्यांनी करिअर करावे, त्याच्यात अनुभव घ्यावा, चांगल्या ठिकाणी काम करावं आणि मग
जरूर काम हे करावे. भविष्यात तुम्ही नाशिकमध्ये किंवा ग्रामीण भागात आणखी कोणत्या वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा विचार करत आहात का सर? आता खरे म्हणजे मला करायचं होतं ट्रान्सप्लांट, पण आता थोडं अवघड दिसतंय ते, कारण त्याला एक इन्स्टिट्यूट अटॅच पाहिजे, त्यामुळे ते सध्या तरी दिसत नाही, पण होईल, प्रयत्न करूया. आता तुम्ही सांगितलं तुम्ही येवल्याचेच आहात, तर ग्रामीण रुग्णांना आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी तुम्ही काय नवीन योजना आखत आहात? योजना म्हणजे तिथे जाऊन मी व्हिजिट करतो ग्रामीण भागात, येवला, कोपरगाव, शिर्डी किंवा अशा हॉस्पिटलमध्ये तिथल्या डॉक्टरांकडे जाऊन तिथे ग्रामीण रुग्णांची तपासणी करून त्यांना तिथे जर ट्रीटमेंट देता आली तर त्या तिथील डॉक्टर तिथल्या दवाखान्यात मी ते ऑपरेशन करून ती ट्रीटमेंट देतो आणि त्यातून ते बरे होतात. हीच योजना आहे. कोविड काळात देखील आपले उल्लेखनीय कार्य होते. हो. कोविड नंतर वैद्यकीय क्षेत्रात कामावर काय परिणाम झाला, काय सांगा? कोविड काळात काम थोडे कमी झाले होते, पण आम्ही चालू ठेवले होते काम. त्याच्यानंतर मग आमचे रेग्युलर काम चालू झाले, काय फरक नाही पडला आम्हाला. जाता जाता नागरिकांना काय संदेश द्या? नागरिकांनी त्यांना कुठलाही आजार आला त्याची लवकर तपासणी करून आणि त्याच्या ट्रीटमेंट घेऊन बरे होणे गरजेचं आहे. त्याच्यापासून दूर जाऊन पळून जाऊन काही उपयोग नाही, तो आजार बळावतो आणि मग पुढे कॉम्प्लिकेशन होऊन मग कधी कधी दुरापास्त होऊन जाते ट्रीटमेंट, मग पेशंट दगावतो त्याच्यातून. तर त्याच्यापासून ताबडतोब त्याची इलाज केला पाहिजे. ते सर्व नागरिकांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, माझ्या नाशिक युरोलॉजिस्ट असोसिएशन तर्फे सर्व नागरिकांना तसेच आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्ष सुखसमृद्धीचे आणि त्या भरभराटीचे व आरोग्यमय जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.